काजू हाँ ते मग हे कुठे आहे पदरा? हाँ देते. हे धरा नाना. हा आणि चहा टाक लवकर. हाँ हाँ. बहिणी हाँ पाणी टाकलं आंघोळीला. हाँ हाँ काजू हाँ टूथपेस्ट कुठे आहे? हाँ देते. आणि ते टोस्ट बटरचं बी बघ लागन. वहिनी पाणी ठेवा त्यांना. हाँ अव पाहिलं का पुरीला कसं कामासाठी नाचविते. अगं सासर आहे तिचं. सासरे म्हणे लेकीच्या सासरी आलोत पण घरात आलेल्या पाहुण्यांना साधा चहा विचारत नाही कुणी. अगं आहे थांब ना देते ना. काजू गरम पाणी दे ना. हाँ हाँ आलेच. पाहुणे कोण आहेत घरात? तुम्ही तुम्ही कसले पाहुणे? तुम्ही तर मुलीकडचे. पाहुणी ती है इंग्लंडची राजकुमारी. चहा हवा असन तर उठून घ्यायचा का पाय मोडलेत. आटू अगं दुसरं घरच आहे. घेते मग हातानं. इथं कुणाला आपलं पडलंय? सकाळपासून साधा चहा विचारला नाही. आता काय स्वतःच्याच हाताने करून घ्यावा लागन. घ्या ना घे बाई तू. तुमच्या पायाला तर जरा बी दम नाही या घरात. निस्ती काम मी पोर तर सकाळपासून राब राब राबीती तरी बी हे ते तिला काम सांगितले. घरात काही कमी होतं का? तेव्हा ती राजकुमारीची भर बशी ती पायावर पाय टाकून आणि मै पोर करे ती काम. खरे बर का तुमचं. आल्यापासून सगळे म्हणतात अभ्यासासाठी आल्यात पण काहीच काम करत नाहीत. दिसभर नुसत्या बसून. मग माझ्या पुरीकडनं काय सेवा करून घ्यायला आली का काय? आता काय सांगायचं. काय ग ती राजकुमारी नक्की अभ्यासालाच आली ना? आता काय माहित. Madam, your voice is so beautiful. गाव भारी आहे. एस Can we go outside? आउटसाइड बाहेर जायचं. एस राजकुमारी संघ आपणच फिरायला जायचं. पटकन गाडीची सोय लावावं लागन. What are you thinking? I'm so bored. Let's go. गो. ओके वी गो जाऊ. Really? हिअर. No hugging, no kissing. हा कळलं वा पुरीला. बाहेर जायचं. आहार पण कसं आणि मिथून आणि हौसा का कसं काय?
लेकीच्या घरी पण सगळं मलाच करावं लागते. चांगल्या गड्या. तुम्हाला तर सगळं चांगलंच आहे. अगं चहा म्हणलं मी. चहा घेताय वय? घे ना ग. उष्टा नाही हे. नाही नको, आताच घेतलाय. अगं घे ना ग, काही नाही होत त्याला. बरं. बरं राहू दे. नाही लेकीच्या हाताला चवच लय भारी. लय मस्त चहा बनवलाय. हा मग काजलनी बनवलेला चहा तर भारीच असतोय. सगळं जमत माझ्या लेकीला. म्हणून तर दमू दमू घेते. दमू दमू अहो दिवस रात्र नुसती कामाला झुपलेली असती. सकाळी 5ला उठते तेव्हापासून नुसतं काम आणि काम. तुमचा एवढं मी काम केलं तर एका महिन्यात आजारी पडल. पण त्याची किंमत पाहिजे ना. घरात काम करणाऱ्या बाईची कोण किंमत करताय हो. राब राब राबून घेते. काय मम्मी? काय र गाडी काय आला? ते राजकुमारीला फिरायला जायचं ना, म्हणून बंटी शेटची गाडी घेऊन आलोय. इसे आहे का काही? काय Madam, ठीक आहे. this one? येस. No. How about this? नो. I think this is perfect. येस. No. मदन दाजी, हो मदन दाजी. कायला आवाज देते? काय आलं? काय रे मिथून? आवाज दिला? दाजी, राजकुमारींना फिरायला जायचं ना, गाडी घेऊन आलोय एकदम जोरदार. तुला कोण बोललं? मगाच ऐकलं नाही मी. काही अडचण आहे का? नाही अडचण बिडचण काही नाहीये, पण तू नको टेन्शन घेऊ. मी जातो घेऊन त्यांना. अरे असं काय करतोय? गाडी आणली मी. अरे म्हणून काय तू घेऊन जाणार आहे? मग काय होतंय? हा? मला काही जमणार नाही बाई. जमायचा बिमायचा प्रश्न नाहीये. अरे मग आणतो ना फिरून. इथे आहे का? हा? ऐक ना, तू आणली ना गाडी आता, मी जातो ना घेऊन. अरे तुझ्यापेक्षा भारी गाडी चालवतो मी. आजारी आहेस तर धडका आणल्या असती ना आतापर्यंत. अरे इकडं 1000 धडका आणले असतील, पण तिकडं आपल्या हरका टॅक्सी ड्रायव्हरनी. टॅक्सी ड्रायव्हर? हा, टॅक्सी ड्रायव्हर साईड देतात मला तिकडं. इथं टमटम वाला आवरत नाही आपल्याला. अरे तू असशील गाडी मास्टर, पण मी गेलो तर अडते कुठं? अरे आडतं काय लावलंय रे? स्वतःचं नाव लिहिता येतं का इंग्लिश मध्ये एक वाक्य तरी? हा, याची काय इंग्लिश मध्ये बोलणार रे? जावई, माझ्या पोराची लायकी काढायची हिंमत कशी झाली तुमची? नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. मग काय म्हणले? विदेशाला जाऊन आले म्हणजे लगेच आम्हाला शिकवायला लागू नका. अगं आहे तसं नव्हतं म्हणायचं का त्यांना. आता आम्हाला तरी कुठं बोलता येतं त्यांच्या संग. अगं काजू, तू अशी गरीब गाय आहेस ना, म्हणून यांचं फावत. जनावरासारखं काम करून घेतेत नुसतं. अगं मग सून आहे मी. मग राणी सून नाही का? मम्मी बरोबर बोलती बघ. यांचं ना जरा जादाच झालंय. अगं
त्याला तसं नसेल म्हणायचं. ओ तुमच्यामुळे झालंय सगळं. मग ऐकलं असतं. कुठलाही ते कुठे घेऊन चाललाय तुम्ही? बरं आमचं चुकलं असेल तर माफ करा. हे बघा जावई, आम्ही गावात राहत असलो तरी आमचं बी काहीतरी आहे याचं भान ठेवत जा बोलताना. नाही ठेवलं ना आम्हाला भानावर आणावं लागल. काय मम्मी? तू कशाला माफी मागतो तिची? अरे तिला तोंडाला तोंड द्यायची सवयच आहे. एवढा सोन्यासारखा जावई मिळाला पण किंमत हाय का यांना? मग आम्हाला काय माती लागली व का तुमच्या घरातलं खातो? मग आम्ही तुमच्या घरातलं नाही खात. हा शब्दात पकडायची तर सवय येते तुम्हाला. म्हणून तर माझी पोरगी आली घरात आली पण सोन्यावानी ठेवलीये. सोन्यावानी खपाटीला गेली मई पोर. लग्न करून आलती तेव्हा मयावानी दुप्पट होती दुप्पट. आता लांबून बघितलं तर माझ्या पोरीचे हात पाय बी दिसत नाही. तो लय तोंड सुटलंय ग. हा विचार तुझ्या पोरीला. पोरग इंग्लंडला असतं तर तिची सोय हाय का नाही? हा लय इंग्लंडच्या बाता नका हाणू. माझ्या पोरीचं सोनं मोडूनच तुम्ही धाडलं होतं तुमच्या पोराला इंग्लंडला. नाही तर होतं काय तुमच्याकडं? मग म्हणतो यो मधल्या तिकडे गेला आणि राजकुमारी संघ आला. नाही तर याला कोण विचारत होत? बापाऱ्या मारणारा मदन म्हणून ओळख होती याची गावात. नाही तर काय त्यात त्या राजकुमारीचं खोट्याच वाटतात मला. मम्मी बरोबर बोलती बघ तू. मला बी तसंच वाटत आहे. अरे 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 त्या राजकुमारीनं काय आला ते आपल्या घरच्या भांडणात? अरे त्या पाहुणे आहेत आपल्या. त्याला कळलं तर किती महाग आहेत पडन. मग राजकुमारी येते. अहो तिकडं इंग्लंडला महालात झोपेतून राजकुमारी उठल्या आणि जमिनीवर पाय ठेवणार तवर नोकर येतेत आणि चप्पल घालीत पायात. जमिनीवर पाय ठेवत नाही ती. माझे संबंध आहेत राणी बरोबर घरची म्हणून आपण ठेवितो तशी राहते. राहते का नाही? राहते का नाही? तुम्ही इथं या तिथं तरी तुमच्या हात सीताफळ खाल्लंच ना. हाव गड्या म्हणी गबरा. जावई भिकारी नाही आम्ही. आमच्या इज्जतीत जाणायचं असतं ना तर ते एवढं वरच आणलं असतं. मग विषय का आल्यापासून राजकुमारीचं कौशिक लावलंय. हा आता शैला भारी आहे म्हणून काय झालं? हा मग भारी दिसत असल्या म्हणून काय त्या लगेच राजकुमारी झाल्या का? ते काय नाही. राजकुमारी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे आमच्या मोर सिद्ध करून दाखवायचं. मगच आम्ही इथनं जाऊ. जर नाही सिद्ध केलं तर कुठून कुठून हानीत असतो यो मिथून. ध्यानात ठेवायचं. अगं राजकुमारी माया घरी आली म्हणून जळती ते सांग. मधल्या ती राजकुमारी है ह्यांना दाखवूनच दे तवा तिला आकडा बसन. हा हे जातून पुरावे घेऊन येतो. आता काय करायचं?
ए, काय झालं सगळे कसे शांत काय खाते अहो म्या कुठे काय खाते पाणी भराया भांडे रिकामे करत होते ए, अरे ते नाही विचारित आहे मी हिला हिच्या याला कानाला नेमकं वेळेवरच सुंगवायचं राहतं का वरटाय काय आला हळू बोला ना ऐका येत आहे मला ए गपरे भो हिला महाग चुकलं नाना हा? त्यांना काय विचारताय आम्हाला विचारा ना आमच्या पोरीची आबाळ होती म्हणजे आम्हालाच बोलायला पाहिजे. पुरीची काळजी म्हणून राजकुमारी खरी असण्यावर शंका घ्यायची. महामदन काय थापाडे आहे का? एवढंच नाही तर राजकुमारी खऱ्या आहे का खोट्या आहे हे सिद्ध करा असं पण म्हणल्या. पाहिलं? नाही नाही मी तर म्हणते त्यांनाच विचारा. अहो काय हे पोरावर शंका वाटली तर पोराला विचारा ना. हा पण राजकुमारीवर असा संशय अहो त्यांना जर कळालं तर त्यांच्या ह्याला हे वाटत ना ते आपले हे मनाला वाईट वाटत ना हो. मग काय झालं? मदन काय ते लवकरात लवकर कर. ती राजकुमारी खरी असल्याचे पुरावे त्यांच्या थोबाडावर हाण. नाही तर चालले मी आडा जीव द्यायला. ये अरे काय बोय ना ना आजी तुम्ही काळजी करू नका. मी असं जातो आणि पुरावे घेऊन येतो आणि दाखवतो त्यांना. अरे पुरावे कुठे आहे आपल्याकडं काय दाखवणार अरे 1000 पुरावे दाखवतो चल. मम्मी पप्पा चला जरा माझ्या संग. काय भांडतीस तुम्ही गप्प बसा. तुमच्या अशा निर्भय स्वभावामुळे लोक आपल्या बोकांडी बसायला लागलेत. ए गाय असं काऊन करते का? तुझ्या या अशा बोलण्यापायी नानाला आणि डुबी आजीला लई वाईट वाटून राहिलं. तिला वाटू दे पण आज मी खरं खोटं केल्या बगैर घराच्या बाहेर जाणार नसते. अगं ते कायला खोटं बोलते? तू हेच चुकतं काजू. तू अशी गरीब गायवानी हेच ना म्हणूनच त्यांचं भागत. हा ती गरीब गाय हाय पण तू गांधील मावशी हायस ना. तू दिलं ना आता मी सोडतच नसते. आईला हे सगळं खोटं आहे मग त्याचा पुरावा कसा देणार नको नाही अरे मी काय केलं अरे बाबा इथं चाललंय काय आणि तुझं चाललंय काय काहीतरी सुचव ना. हा अरे हा आपण लंडनला टॅक्सी चालवतो ना त्याचं लायसन दाखव ना त्यांना. तुला काय मला मारायचं इच्छा रे काय कडू हा? मारायचं इच्छा रे. ये जमतो. एक काम कर मारायचा फोटो तुझा फोटो मा फोटो घेऊन ये जाय. हा आईला हे मला नाही सुचलं. तुला समजलं असतं तर तू मध्ये नसला असता ना. जाय लवकर फोटो घेऊन ये. उठ. बघा फोटो. बाई कुठच्या कुठं पोचलं पोरग. मग काय खेळ आहे का काय हा मंगी फोटो घेऊन ये ग. वय मी तर न्या खरंय म्हणजे हा तेच दिसतंय.
पण ह्याच्यात इंग्लंडची राणी कुठे आहे?